5 षटकाच्या समाप्तीनंतर 55 5.1 ओव्हर 55 धावा झाल्यात. एक गडी बाद. सुंदर असा फटका आणि नक्कीच मिड विकेट दिशेने मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव तर भेटेल बघत सूर्य घेतात का. दुसरी ही पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 57 या आकड्यावरती. 6वं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकला फलंदाज अक्षय जाधव तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज उदय कोळंबे अर्थातच मॉन्टी. दोन्ही जोडी दोन्ही चांगले फलंदाज आहे. अष्टपैलू फलंदाज आहे. चांगला चेंडू चांगला प्लेसमेंट पाहायला लागेल. तिथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात एक धाव निश्चित भेटेल. तसं की 1 ने वाढते ती पोचते 58 या आकड्यावरती. या सामन्यासाठी नक्कीच आमचे महेंद्रजी खोत साहेब लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. महेंद्रजी खोत साहेबांचं मनापासून स्वागत कारण की ते लाईव्ह सामना प्रेक्षक पाहतात आणि त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात या सामन्यासाठी दोन्ही संघांना. आणि खास करून गणेश गुरांना शुभेच्छा दिल्यात महेंद्र शेठ खोत यांनी. चांगला चेंडू चांगले प्लेसमेंट बघा. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव निश्चित रूपे इथं भेटणार होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. इथे मात्र एकही धाव न घेतला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगला चेंडू. इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकार्थ लागते. एक गडी बाद 58. एक गडी बाद 58. गणेश गुरे बाद होणारे फलंदाज त्याने वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी गेली गणेश गुरेने आणि चांगला खेळ करत होता परंतु एलबीडब्ल्यू बाद नक्कीच इथं बाद झाला आणि पहिला हादरा बसला तो केपी वाडे संघाला. सहा नवीन गोलंदाज अस्कान जमादार. आपण पाहतोय बरेचसे खेळाडू केपी वॉरस मध्ये भाई शेळके असतील, ऋषभ, सुबोध भोसले, गणेश गुरव म्हणजे एकापेक्षा एक रती मारती फलंदाज गोलंदाज आहे. तर हा सामना मात्र निश्चितच चुरशीचा होणार यात ती मात्र शंका नाही कारण की डोंबिवली संघ सुद्धा नावाजलेला असा संघ आहे. आणि हिमांशू नाव विसरलेलं मी परंतु दिसल्यानंतर लगेच आठवण आलं. तर नक्की इथे मात्र चांगला खेळ होतोय मैदानावरती. केपी वॉरियर्स संघाकडनं 6 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत. 58 धावा फळकावरती लागल्यात. चांगला चेंडू आणि खरोखरच बीट केलं फलंदाज अक्षय जाधवला. पहिला चेंडू मात्र डॉट टाकतोय अस्कान चिंचोलीकडनं. अस्कान जमादार आणि पाहायला गेलं तर लेग ब्रेक आणि लेग ब्रेक करत असताना नक्कीच नक्कीच इथे मात्र ड्रॉप होते. एक चांगला फलंदाज इथे मात्र गमावला असता परंतु खराब क्षेत्ररक्षण होतं स्लिप मध्ये. नक्कीच अस्कानचं मात्र कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतो मैदानावरती. चांगला चेंडू. एक धाव तर निश्चित भेटेल. बघूया
पहिली धाव निश्चितच फास्ट घेतली, परंतु मॉन्टी मात्र नकार देतोय. एकच धाव भेटेल, एकापेक्षा पैकी जास्त काही भेटणार नाहीये. धावसंख्या फरकाचं लागतोय 59. उदय कोळंबे हार्ड हिटर फलंदाज, नेहमीच हार्ड हिटर फलंदाज याची गणना केली जाते. तो मात्र उदय कोळंबे स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा अस्कान जमादार गोलंदाजी मार्गवरती चिंचोली यांकडनं. चांगला फटका इथे मात्र सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाही. जसं की 1 वाढते ती बस 60 या आकड्यावरती. 7वं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 60. अस्कान मात्र मुस्कान देताना डोंबिवली संघाकडे, कारण की चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. चांगला फटका इथे मात्र पल्लू स्कूप, नक्कीच पॅडो स्कूप म्हणावं लागेल. चेंडू येतो सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अर्थातच धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 64 या आकड्यावरती. एक गडी बाद 64. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, चांगला फटका इथे मात्र स्कोअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र तैना आणते. एकच धाव भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 65 या आकड्यावरती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 65. खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित T20 लेदर बॉल स्पर्धा. अर्थातच आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा पहिला सामना, जो पहिला सामना झाला होता तो प्रेक्षणीय सामना होता. अर्थातच खोपोली कर्जत, खालापूर कर्जत संघामधील सर्व लेडीज खेळाडूंना संधी मात्र दिली होती आणि त्या संधीचं मात्र सोनं इथं मात्र त्यांनी नक्कीच केलंय. चांगला खेळ केला मैदानावरती. इथे मात्र पहिला सामना तो खोपोली वॉरियर्स वर्सेस डोंबिवली. चांगला प्लेसमेंट नक्की इथे मात्र बघायला भेटलंय. चांगला शॉट. अर्थातच पॅडो स्वीप इथे मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. हा आलेला दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 69. एक गडी बाद 69.
पंचांकडे अपील, परंतु अपील मात्र भेटवतात. पंच नावाजलेले जे पंच आमचे मारुफ सर असतील, म्हात्रे सर असतील, दोन्ही नावाजलेले असे पंच या सामन्यामध्ये त्यांची मात्र कामगिरी चमकदार राहिली आहे. चांगला निर्णय नेहमीच त्यांच्याकडनं असतो. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढती बसते 70 आणि 50 धावा होत्या त्या अक्षय जाधवच्या. 27 चेंडूमध्ये 50 धावांची तुफानी खेळ करतोय. अर्थातच अक्षय चांगला खेळ करतो मैदानावरती. चांगला फटका. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू 74 गोळीच्या वेगाने 4 धावाने. अर्थातच धावसंख्या 4 ने वाढती पोचते 74 या आकड्यावरती. आता मात्र खेळ मात्र पाहतोय मॉन्टेचा आणि अक्षयचा दोन्ही बाजूने खरोखरच तुफानी फलंदाजी होताना दिसतोय. आमचे मित्र दिगंबर मोरे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचे सर्व सहकारी मित्र सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. चांगला चेंडू. इथे मात्र समजदारी बरा क्रिकेट म्हणायला लागेल. चौकार आल्यानंतर सिंगल घेते होतो मॉन्टी. धावसंख्या 1 ने वाढती पोचते 75 या आकड्यावरती. नव्वद षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होते अस्खान जमादार चिंचोलीकडनं. अस्खान जमादार चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या षटकामध्ये पाहिलं चांगली गोलंदाजी केली ती. फलंदाजांना जगळून ठेवलं या गोलंदाजाने. पुन्हा एकदा अस्खान गोलंदाजी मार्गावरती. चांगली प्लेसमेंट पाहतो मॉन्टी अर्थात उदय कोलंबे यांच्याकडून. पहिला चेंडू मात्र डॉट जातोय. धावसंख्या तिथे स्थिर होते 75. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट. एक धाव तर निश्चित भेटेल. 21 धावा घेऊन नक्की तर आपल्या संघाचा धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात. उदय कोळंबे असेल, अक्षय असेल, परंतु शांत आणि संयमी फलंदाजी मात्र मैदानात होताना दिसतंय मॉन्टी यांच्याकडून. कारण की आपण नेहमी पाहिलंय आक्रमक पवित्र धारण करणारा उदय कोळंबे मात्र शांत आणि संयमी फलंदाजी करतो या मैदानावरती. 76 धावा फलकावरती लागतात. चांगला चेंडू आणि इथे मात्र पल्ली स्कूप. लाजवाब, एक्सलेंट. इथे मात्र 4 धावा भेटतात. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 80 धावा फलकावरती लागतात. चांगला फटका इथे पाहिला आपण. दिलशान याने मात्र जो पल्ली स्कूप लागला त्याची मात्र आठवण करून देतोय अक्षय. पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि
निश्चित रूपी एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 81 या घरावरती. अर्थातच अस्कान इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो. बॅक नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती अस्कान. चांगला चेंडू आणि तितकाच चांगला फटका पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 82 आकड्यावरती. 82 धावा फलकावरती लागतात. अक्षय चांगली फलंदाजी करतोय या मैदानावरती. चांगला जम बसून मस्त मैदानात उभा आहे तो अक्षय. पुन्हा एकदा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव भेटेल. एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा होते. धावसंख्या फलकावर लागतायत 83. षटक 9 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 83 धावसंख्या फलकावर लागते. यानंतर नक्कीच ड्रिंक्स होणार आहे. तर दोन्ही संघाच्या पेल्टमॅन यांनी मात्र लक्ष ठेवायचं. नवीन गोलंदाज अजय मडवी. खरं होतं ना, अजय मडवी हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. परंतु या मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 83 आहे धावा मात्र फलकावे लागतात. एक गडी बाद 83. 9 षटकाच्या समाप्तीनंतर उदय कोळंबे चांगली फलंदाजी करतोय. साथ देतो तो अक्षयला. चांगला चेंडू. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. उदय कोळंबे 12 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी करतोय. तर 31 चेंडूमध्ये 56 धावांची एक चांगली इनिंग पेश करतोय अक्षय. चांगला प्लेसमेंट. एक धाव निश्चित भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र बघायला भेटतंय. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 84 या आकड्यावरती. एक गडी बाद 84. 9.2 पूर्णांक नक्कीच अजूनही बरेचसे षटक बाकी आहेत. परंतु मॉन्टी कोलंबे अजय मडवी पुन्हा एकदा मुलगाव यांकडनं गोलंदाजी मार्गावरती. चांगला शॉट. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव भेटेल. एकापेक्षा काही जास्त भेटणार नाही. तसं की 1 ने वाढते ती बसते 85 या आकड्यावरती. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी आहे. गरगरत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह सामने सर्व घर बसल्या पाहू शकतात. परंतु क्लॅरिटी मात्र चांगली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील प्रॉपर चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. परंतु नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव भेटेल. एकापेक्षा काही जास्त भेटणार नाही. जसं की 1 ने वाढते ती बसते 86 या आकड्यावरती. 86 धावा फलकावर लागतायत. अजय मडवी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. नो चेंडू. 1+1 अशा प्रकारे 2 धाव भेटतात. फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे.
चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क हा आलेला देखणीय षटकार अर्थातच फ्री हिटचा चेंडू होता फ्री हिटचा भरपूर समाचार घेतला फलंदाज अक्षयाने धावसंख्या 6 ने वाढती पोहोचते 94 या आकड्यावरती तर अक्षय आपल्या वैयक्तिक 34 चेंडूमध्ये 64 धावांची दादार खेळ करतोय तो अक्षय जर एखाद्या खेळाडूला जर काही इजा झाली असेल तर कृपया इथे प्रथमोपचारची व्यवस्था केली आहे आपण चांगला फटका इथे मात्र चेंडू होते गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी अर्थात धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 98 धावा अर्थातच 10 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 98 हॅलो जर गोलंदाजाचं विश्लेषण पाहिलं तर आयुष्य धनवीज याने 2 षटक टाकले 19 धावा दिल्या त्यानंतर सागर पाटील याने मात्र 2 षटक टाकले 17 धावा दिल्या तर विशाल देवकर याने 1 षटकात 17 धावा दिल्या आणि एक मात्र महत्त्वाचा बळी मिळाला तो म्हणजे गणेश विरोधा सूरज मिश्रा ज्याने 2 षटकांमध्ये 14 धावा टाकल्या आणि चांगला गोलंदाज आतापर्यंत ठरला सूरज मिश्रा अफगान जमादार 2 षटकामध्ये 15 धावा दिल्यात आणि अजय मडवी याने 1 षटकामध्ये 14 धावा दिल्यात तर फलंदाजीचा विचार केला तर गणेश विरव 13 चेंडूमध्ये 13 धावा केल्या 2 चौकार त्याने लगावले म्हणजे 100च्या सरासरीने तो फलंदाजी करत होता अक्षय ज्याने 68 धावा केल्या 35 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा यामध्ये समावेश आहे 194 च्या स्ट्राईक रेटमध्ये फलंदाजी करतोय तर उदय कोळंबे 11 धावा 14 चेंडू 1 चौकार मारलाय म्हणजे 78 च्या सरासरीने फलंदाजी करतोय म्हणजे चांगली फलंदाजी आतापर्यंत तो मात्र साथ देतो अक्षयला तर एक्स्ट्रामध्ये जर विचार केला तर 6 एक्स्ट्रा या आतापर्यंत गेल्यात नवीन गोलंदाज सर्वेश तो स्ट्राईकला असता फलंदाज मॉन्टी यादव असे
सोळंके हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं स्वागत. खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत. चांगला फटका स्टोरलेगच्या डोक्यावरून आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तितकीच चांगली फेकी आपण पाहतोय. 2 धावा निश्चित भेटतात. धावसंख्या 2 ने वाढते. ती पोचते 101 धावा मात्र फळकात लागल्यात. 10.2च्या षटकानंतर अर्थातच 101 धावा फळकात लागतात. अक्षय 36 चेंडूमध्ये 70 धावांची इनिंग मात्र खेळतोय अक्षय. पुन्हा एकदा चांगला फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला बघायला भेटते. सर्वेश शेंडे बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पंचांकडे अपील परंतु पंच मात्र फेटाळत आहेत आमचे पंच मारुफ सर. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. अर्थातच थोडी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आमचे शंकरजी दळी सर इथे उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा या खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. दोन षटक टाकलेत. 15 धावा दिल्यात. त्याला विकेट मिळाली नसेल परंतु गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करतो तो आसखान. फलंदाज मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं होतं त्या आसखानने. तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती. चांगला इथे प्लेसमेंट पाहायला भेटले. आपण मॉन्टीकडून नक्की धावसंख्या 1 ने वाढते. ती पोचते 106 धावा फलकार्थ लागतात. 12 षटक प्रगतीपथावर असताना आसखान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार. चांगले प्लेसमेंट. इथे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. धावसंख्या 1 ने वाढते. ती पोचते 107. 1 गडी बाद 107. 12 षटक प्रगतीपथावर असताना
त्यात चांगला फटका. इथे मात्र हलकीशी प्लेसमेंट होती. एक धाव निश्चित घेतात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. जसं की एक वाढते पोचते. 113. 12 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 113.
नक्कीच चांगला फटका इथे लगावत आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा आलेला दणदणीत षटकार 10 वाढताना ती पोचते 126. 126 धावा, 13 षटक प्रगतीपत्र असताना अजूनही मला वाटतं एक चेंडू बाकी आहे या षटकातला. बराच वेळ गप बसला मॉन्टी. आता मात्र आपले इरादे स्पष्ट करत आहे. पुन्हा येतो चांगला फटका आणि हा मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू होते गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. 10-4 वाढते ती बसते 130 या आकड्यावरती. अर्थातच 13 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 130 धावा फलकात लागतात. एक गडी बाद 130.
इथे मात्र 4 धावांचा इशारा येतोय. धावसंख्या 4ने वाढते ती बसते 14 षटकाच्या समाप्तीनंतर 138 एक गडी बाद 138 स्कोर. त्र्याण्णव धावावरती अक्षय फलंदाजी करतोय 93. अर्थात 7 धावा अजूनही बाकी आहे त्याला सेंचुरीसाठी, परंतु इथं जर विचार केला संघाचा तर 138 धावा झाल्यात 14 षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 138. सागर पाटील आहे का सर? सागर पाटील आहे. ओव्हर द विकेट सागर पाटील नाही गेला. उद्या एकच मॅच का? समज 2 झाले तर लवकर बोलायला. सकाळी कितीची मॅच? 9 समज होईल. किती आलाय? 14 ना? ओव्हर 14 ओव्हर झाले. 14 138. मॉर्निंग को है ना वाटला रे मोठी वाटला कॅच सोडली त्यांनी. लगेच हां हां आमच्या या सामन्यामध्ये नक्कीच लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेतात अविनाशजी तावडे साहेब. त्यांनी सुद्धा भरपूर या खेळाडूंसाठी शुभेच्छा दिल्यात. 141 धावा फलकात लागल्यात. एक गडी बाद 141. जो अक्षय 55 धावावरती खेळतोय. 53 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. 55 धावांवरती खेळतोय. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एकच धाव भेटेल, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र दुसरी धाव होते पूर्ण. धावसंख्या 2 वाढते ती बसते 143. एक गडी बाद 15 षटक प्रगतीपथावर असताना अक्षय आपल्या वैयक्तिक 57 धावांवरती खेळतोय. जो 54 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. चांगला चेंडू आणि इथे मात्र नक्कीच यष्टिरक्षक सुद्धा चुकतोय. फलंदाज चकल्यानंतर यष्टिरक्षक सुद्धा 22च्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 144. 144 धावा फलकावरती लागतात. आमचे मित्र उमाशंकर स्कोरिंगचं काम पाहतात. 24 लाईव्ह इव्हेंटचे सुद्धा आमचे सहकार्य स्कोरिंगचं काम पाहतायत. खऱ्या अर्थानं चांगलं काम इथे मैदानावरती पाहतो आपण. चांगला चेंडू इथे मात्र थोडासा मिस टाइम जातोय. अर्थात डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते 144. 144 धावा फलकावी लागतात. एक गडी बाद अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज मॉन्टे उदय कोळंबे.
चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र बघायला भेटतं. एकचदा भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 145. 15 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 145. नवीन गोलंदाज सागर सूरज मिश्रा लेफ्ट आर्म गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज मॉन्टी अर्थात उदय कोळंबे. आपल्या वैयक्तिक 24 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करणारा उदय कोळंबे मात्र स्ट्राईकला आहे. तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज अक्षय, ज्याने 55 चेंडूमध्ये 97 धावांची 10,000 खेळी पेश केली. आणि अजूनही मैदानावरती नक्कीच तळ तंदूर उभा शतकाच्या नक्कीच उंबरट्यावरती तो अक्षय. चांगला चेंडू होता, थोडासा फ्लायडेड डिलिव्हरी होती, परंतु चांगली प्लेसमेंट म्हणायला लागेल उदय कोळंबेची. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. नक्की धावसंख्या 6 ने वाढते इथे मात्र तोच 151 या आकड्यावरती 151 धावा फडकावे लागतात. 15-16 षटक प्रगतीपथावर असताना मॉन्टी कोळंबे आता मात्र पवित्र रूप धारण केलंय. त्याची फलंदाजी मात्र तो अशाच प्रकारे एन्जॉय करत असतो नेहमी. 26 चेंडूमध्ये 34 धावांची इनिंग पेश केली आहे त्या मॉन्टीने. चांगली प्लेसमेंट अर्थात डॉट चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू लागतो तो गोलंदाज सूरज. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 152. अक्षय जो 55 चेंडूमध्ये 97 धावांची खेळी मात्र करतो मैदानावरती. अजूनही मैदानावरती शतकाच्या नक्कीच जवळ जाऊन पोहोचला तो अक्षय. चांगली प्लेसमेंट, एक धाव तर निश्चित भेटेल. बघूया दुसरी घेत आहेत का, परंतु खराब कॉलिंग होती आणि निश्चितच पोचला. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 153. आमचे ओम कार्य इथे या सामन्याचा नक्कीच बघायला आले तर ओम, त्याचं सुद्धा मनापासून स्वागत. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 157 धावा. 16 षटकाच्या समाप्तीनंतर 157 धावा, एक गडी बाद 157. अजूनही मला वाटतं 4 षटक बाकी आहे. 4 षटक म्हणजे हाणामारीचे षटक निश्चितच स्लॉग वर ज्याला म्हटलं होतं. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल या दोन्ही फलंदाज होता. अक्षय आता मात्र स्ट्राईकला असणार आहे. 56 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी आतापर्यंत केली. अजूनही 2 धावांपासून दूर आहे आपल्या षटकापासून. नक्कीच अक्षय 2 धावा करतो का, कारण की गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज सागर पाडेल.
आमचे पत्रकार मित्र संतोष गोतावणे सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सकाळी पण होते, आज सुद्धा ते आहेत, त्यांना मात्र आवड आहे. त्याचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करूया. आमचे काका महेंद्र शेठ खोत हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. चांगला फटका इथे मात्र चांगला थ्रो, एक धाव निश्चित रूपे भेटेल. 99 अर्थात 99 धावांवरती पोहोचला तो फलंदाज अक्षय. अजूनही एक धाव पासून नक्कीच एक धाव बनावं लागेल, शतक पूर्ण करायचं होतं, परंतु मॉन्टी 29 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी करतोय. खास फलंदाजी पाहण्यासाठी आले ते मित्र बाळा अर्थात सतीश साळुंके मात्र आनंद घेत आहेत फलंदाजीचा त्यांच्या. चांगला फटका इथे मात्र इनरेज लागली आहे आणि नक्कीच एकच धाव भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तसं की 1 ने भारतीय ती पोचते 159 डाबा, एक धाव पाहिजे ती फलंदाज अक्षय याला, ज्याने 57 चेंडूमध्ये 99 धावा आतापर्यंत केल्यात. खऱ्या अर्थानं अक्षय बघूया 100 करतो का या आपल्या इनिंग मध्ये. चांगला चेंडू इथे मात्र हुलकावणी देताना खऱ्या अर्थानं थोडस मी म्हणेल परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला हरकत नाहीये. आणि वेगवान गोलंदाज सागर पाटील मात्र डॉट चेंडूची समाप्ती करतोय. 17 षटक प्रगतीपथावर असताना 159 धावा फलकावे लागतात. एक गडी बाद मोठी पार्टनरशिप म्हणायला गेली या दोन्ही फलंदाजांमध्ये. गणेश गुरव बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वारंवार डॉट होते तो फलंदाज अक्षय. आणि नक्कीच मॉन्टी मात्र त्याला समजत आहे की बाबा सावकाश खेळ, अजूनही एक धाव तुला मात्र करायची आपल्या वैयक्तिक 100 साठी. तर मात्र तशा प्रकारे फलंदाजी करतोय अक्षय. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज सागर पाटील. चांगला चेंडू इथे मात्र फ्लिक केली, नजाकत भरा शॉट बनवायला हरकत नाहीये. आणि अशा तऱ्हेने 100 धावा झाल्या त्या अक्षयच्या. 103 नॉट आउट अर्थात चांगली इनिंग पेश करतो तो अक्षय. 163 धावाच्या मध्ये नक्कीच 103 धावा त्या अक्षयच्या आहेत. गुड बॅटिंग अक्षय. आणि अभिवादन स्वीकारताना सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करतो तो अक्षय. अक्षय आतापर्यंत 103 धावांची खेळी पेश केली आहे आणि 60 चेंडूमध्ये या ज्या 17 षटक चालले ना त्यामध्ये 10 धावा एकटा षटक 10 षटक एकटा अक्षय खेळला आहे. परंतु 103 धावा त्याने मात्र केल्यात. चांगली फलंदाजी करतो अक्षय. चांगला फटका इथे मात्र पल्लू स्कूप 4 धावांसाठी. धाव संख्या 4 ने वाढते ती पोचते. सतरा षटकाच्या समाप्तीनंतर 167 धावा फलकावे लागतात. एक गडी बाद 167. मिश्रा सूरज मिश्रा शेवटचा त्याच्या कोट्यातलं शेवटचं षटक टाकतो तो मिश्रा. 18वं षटक टाकतोय व त्याच्या कोट्यातलं वैयक्तिक शेवटचं षटक घेत होता तो मिश्रा. मिश्राचा जर विचार केला तर 3 षटक टाकले 26 धावा दिल्यात. मॉन्टी जो आपला वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय त्याने मात्र 30 चेंडूचा सामना केलाय.
40 धावा केल्यात, परंतु अक्षयला जी त्यांनी साथ दिली ना, लाजवाब, एक्सलंट. आणि नक्कीच साथ मात्र चांगली दिली ती अक्षयला. चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर, परंतु नक्कीच दोन्ही खेळाडूंमध्ये हा चेंडू पडतोय. एक धाव तर निश्चित रेडेल, दुसरी धाव पूर्ण होताना दिसते. धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढते ती पोचते 169. 169 धावा फळगात लागतात. चांगला प्लेसमेंट, इथे मात्र एकच धाव भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटतं. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 170 या आकड्यावरती. 18वे षटक प्रगती पथावर असताना 170 धावा. झाला इथे मात्र चेंडू टाकलेला, पुन्हा एकदा पल्लू स्कूप करण्याच्या नादात फलंदाज मात्र थकतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर 170 धाव फळकावे लागतात. 18 षटक प्रगती पथावर असताना चांगला फटका, इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 174. 18वे षटक प्रगती पथावर असताना इथे मात्र एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 175. 18वे षटक मला वाटतं प्रगती पथावर असताना 1 गडी बाद 175. अजूनही शेवटचा मला वाटतं चेंडू बाकी या षटकातला. स्ट्राईकला फलंदाज उदय कोळंबे, अर्थातच मॉन्टी. चांगला फटका, इथे मात्र एक धाव निश्चित भेटतं. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 176 धावा होतात. 18 षटकाच्या समाप्तीनंतर 176. 1 गडी बाद 176. मामाला चांगला फटका, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि तितकी चांगली फेकी सुद्धा होते. 2 धावा निश्चित भेटतात. धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 178. 19वे षटक प्रगती पथावर असताना मला वाटतं पार्टनरशिप होते ती
चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडूमध्ये गोलीच्या वेगाने आलेला मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 184 आणि उदय कोलंबे यांची मात्र 50 होत आहेत 35 चेंडू मध्ये 52 धावांची धारदार खेळ करतो तो उदय कोलंबे अर्थातच मॉन्टी धावसंख्या 184 35 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी करतो तो उदय कोलंबे अर्थातच मॉन्टी आणि सेकंड जर षटकार मारला तर 1000 रुपये तब्बल महेंद्र शेठ यांच्याकडनं इथे मात्र हवाई फायर आणि एकच धाव लगातार 2 षटकार आता आले तर सन्माननीय महेंद्र शेठ खोत यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक इथे मात्र या केपी वॉरियर्सच्या फलंदाजासाठी म्हणजे अजूनही 9 चेंडू बाकी आहेत 9 चेंडू बाकी आहेत आणि आमचे महेंद्र शेठ खोत यांनी बक्षीस जाहीर केलंय लगातार 2 षटकाराला 1000 रुपये तब्बल चांगला फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र बघायला भेटतं स्कोअर लेगच्या दिशेने अर्थात धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 186 धावा 19वे षटक प्रगतीपथावर असताना चांगला चेंडू आणि इथे मात्र नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते ती मात्र 186 शेवटचा चेंडू बाकी आहे 19व्या षटकातला अजूनही अर्थातच जर विचार केला तर यानंतर 1 षटक बाकी आहे परंतु मॉन्टी चांगली फलंदाजी करते 37 चेंडूमध्ये 53 धावांची इनिंग पेश केली आतापर्यंत चांगला फटका पुन्हा एकदा हवाई फायर क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाते 1 बाउन्स 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 190 19 ओव्हर अर्थातच 10च्या सरासरीने फलंदाजी करतात केपी वॉरियर्सच्या जी सुरुवात पाहिजे होती खऱ्या अर्थानं अक्षय आणि गणेश गुरव याने मात्र करून दिली परंतु त्यानंतर चांगली साथ दिली ती मॉन्टीन ते अक्षयच्या आपला वैयक्तिक धावा जर विचार केला अक्षयच्या तर 113 धावांवरती खेळतोय अक्षय तर मॉन्टी आपल्या वैयक्तिक 57 धावांवरती खेळतोय सर्वेश शेंडे शेवटचं व अंतिम षटक टाकतोय अक्षय आपल्या वैयक्तिक 113 धावांवरती खेळतोय ज्याने 65 चेंडूचा सामना केला तर उदय कोळंबे 57 धावांवरती खेळतोय ज्याने 38 चेंडूचा सामना केला होता दोन्ही फलंदाज आता मात्र त्या मैदानावरती तग धरून उभे शेवट व अंतिम षटक टाकतोय तो गोलंदाज सर्वेश शेंडे चांगला फटका इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 191 उदय कोळंबे आता मात्र स्ट्राईकला येतोय जो आपल्या वैयक्तिक 57 धावांवरती खेळतोय तर अक्षय मात्र 114 धावांवरती अजून त्याचा खेळ मैदानात आहे चांगली फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज सकाळी 1 बॉल डब झाला नंतर त्याच्याकडे तो ह्याने घेतला पहिला विकीने मग
चांगला फटका इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एकचदा भेटेल. नो 1+1 फ्रीट. यानंतरचा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 193. काय झालं फ्री हिट कसं काय पायाचा असं नाही तो क्लिअर काय झालं अरे फिल्डर हे होता तो आत होता वाटतं ते दोन नाव आता स्ट्राइक चेंज झालं म्हणून चेंज केलं चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 199 धावा फळकरती लागतायत. लगातार दुसऱ्या षटकाराला तब्बल 1000चं पारितोषिक आहे सन्माननीय महेंद्र शेठ खोत साहेबांकडून. म्हणजे एक षटकार आतापर्यंत आलाय. बघा दुसरा षटकार मारतो का फलंदाज अक्षय. त्याला संधी आहे 1000 रुपये प्राप्त करायची महेंद्र शेठ खोत यांच्याकडून. 500 रुपये आले तर 500 करायचे फुलटा चेंडू आणि इथे मात्र चानच गेला चौकार. याला आताच घालून अर्थातच जर विचार केला तर एक षटकार आणि एक चौकार आला तर मला वाटतं 700 रुपये तरी यायला पाहिजे होते, परंतु नाही. 2 षटकार 1000 रुपये. 203 धावा फळकाचे लागतायत. केपीआर संघाच्या जोरदार ताळे एकदा. खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली आहे या फलंदाजाने. चहा तरी मागवा यार आवाज चहाची व्यवस्था करा आता चांगला फटका इथे मात्र एक धाव निश्चित रूपी भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 204 धावा. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला आणि या षटकामधला. चला शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या षटकातला 204 धावा फळकावरती लागतात. चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होते आणि 4 धावा. 208 धावा फळकावरती लागतात. जिंकण्यासाठी 209 धावांचा आव्हान ठेवलाय. गुड बॅटिंग वेल प्लेड उदय कोळंबे आणि अक्षय. ज्याने अक्षयने 100 धावा केल्यात तर उदय कोळंबेने 50 धावा. म्हणजे खरोखरच चांगली पार्टनरशिप म्हणता येईल दोघांची. आणि 208 धावा या केपी वारे संघाने केल्या. 209 धावांचं आव्हान ठेवलंय ते डोंबिवली संघासाठी.